नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. पुन्हा एकदा केंद्र सरकार तोंडघशी पडलं. 2014 पासून आपण सारखं पाहतोय, जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि कंपनी सत्तेमध्ये आली केंद्रामध्ये, तेव्हापासून कुठेतरी ज्या एजन्सीज आहेत, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, सीबीआय, इन्कम टॅक्स असो, आय-बी असो किंवा ईडी असो, यांचा भरपूर प्रमाणात उपयोग केला जातो विरोधकांना शांत करण्यासाठी, घरी बसवण्यासाठी, नवीन सरकार बनवण्यासाठी, सत्तेत मेजॉरिटीमध्ये नसलो तरी मेजॉरिटीमध्ये येण्यासाठी, विरोधी पार्ट्या तोडण्यासाठी. महाराष्ट्राला हे नवीन नाहीये. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला कारण अजित पवारांवर किती केसेस होत्या सगळ्यांना माहीत आहे. छगन भुजबळापासून प्रफुल्ल पटेलपर्यंत कसे अखंड डुबालेले होते ते सगळ्यांना माहीत आहे. शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेसोबत गेलेली लोकं किती अखंड डुबलेली होती भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आणि त्याच्यावर केसेस चालू होत्या सगळ्यांना माहीत आहे. पण शेवटी जे लोकं भाजपासमोर किंवा या दोन गुजराती नेत्यांसमोर घुटणे टेकत नाहीत आणि वर सर्वस्वाची लढाई लढतात, कुठे ना कुठे त्यांना न्याय मिळतो. 2014 पासून आतापर्यंत जेवढ्या राजकीय नेत्यांच्या विरुद्ध ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या रेड झाल्यात, केसेस बनल्यात, त्यात कोणालाही अजून शिक्षा झालेली नाहीये आणि जवळ-जवळ सगळ्यांच्याच बद्दल जमानत देताना किंवा निर्णय देताना कोर्ट हेच म्हणतं, की हे झालं कसं? महाराष्ट्राची गोष्ट करायची तर अनिल देशमुख 13 महिने जेलमध्ये होते, गृहमंत्री. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये. 100 कोटीची वसुलीचा दावा. 1,80,00,000ची चार्जशीट आणि शेवटी न्यायमूर्ती म्हणाले जमानत देताना, की "अरे बाबा, याच्यावर ईडीचं केस बनतं कसं?" 100 कोटी आरोप लावणारा तो आय-पी-एस ऑफिसर, म्हणजे लाज वाटायला पाहिजे. आय-पी-एस आहेत ते आणि म्हणतात, की मी त्या लोकांच्या बोलण्यावरनं आरोप लावले. हिअरसे, कानाफुसी, म्हणजे एकमेकाला बोलताना मी असं ऐकलं दुरून आणि त्याच्यावर आरोप लावले. हा सगळं षडयंत्र. मग अनिल देशमुख म्हणतात, की मला एक अफिडेव्हिट द्यायला सांगितलं होतं. ती गोष्ट खोटी आहे का? खरीच असायला पाहिजे. कारण पुढे अनिल देशमुखच्या ते केसचं काय झालं जमानत नंतर? ईडी शांत आहे. हेमंत सोरेन मुख्यमंत्री उत्तराखंड, झारखंड सॉरी. 5 महिने लोकसभाच्या पीक निवडणुकीच्या वेळेला 2024च्या 5 महिने तो माणूस जेलमध्ये होता. अशा जमिनीच्या घोटाळ्यासाठी जी जमीन त्याच्यासोबत कधी संबंधितच राहिली नाही. ना त्याचा काही रेकॉर्ड आहे, ना त्याच्या ताब्यात आहे, ना कधी त्या जमिनीवर तो गेला. जेव्हा त्याला जमानत दिली तेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं, की "अरे कुठेतरी त्याच्यासोबत संबंध जोडा या जमिनीचा, की नुसतं कोणीतरी तुम्हाला कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटवर तुम्ही एका मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकला." ही गोष्ट मी आज याच्यासाठी सांगतो, की आज पुन्हा सीबीआयच्या स्पेशल कोर्टनी अरविंद केजरीवाल आणि 23 लोकांना तथाकथित मद्य नीती घोटाळ्यामधनं निर्दोष सुटका केली. अरविंद केजरीवाल हा आम आदमी पार्टीचा नेता. आम आदमी पार्टी म्हणजे देशातली सर्वात नवीन पार्टी म्हटलं तरी चालेल. आणि ती वंडर पार्टीच्यासाठी की तिने 2 राज्यात सरकार बनवली होती, पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये. ते मोठमोठ्या राजकीय दलांना नाही. म्हणजे समाजवादी पार्टी ती यूपीमध्ये आहे, आरजेडी ती किंवा जनता दल युनायटेड ते बिहारमध्ये आहेत. ममता एवढी स्ट्राँग आहे, पण ती अ, याच्यामध्ये आहे, बंगालमध्ये आहे. परंतु दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनी सरकार बनवून एक नवीन अ, हे केलं आणि गुजरातमध्ये जेव्हा आम आदमी पार्टी उतरली आणि ज्याप्रमाणे त्यांनी वोट शेअर घेतला, कुठे ना कुठे त्यांना थांबवणं जरुरीचं होतं. आणि मग ही एक केस, शराब घोटाळा केस आणि त्यात त्यांच्यासोबत 23 लोकं अरेस्ट होते. म्हणजे 23 लोकांच्या विरुद्ध ती केस होती आणि पहा, आता ते निर्दोष सुटले, पण झालं काय त्यांच्यासोबत? अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना 21 मार्च 2024ला त्यांना अटक झाली आणि ते 177 दिवस जेलमध्ये होते. संजय सिंग, खासदार राज्यसभा, 4 ऑक्टोबर 2023ला त्यांना अटक केली आणि 181 दिवस ते
जेलमध्ये होते. मनीष सिसोदिया 26 फेब्रुवारी 2023 उपमुख्यमंत्री दिल्लीचे. पदावर असताना त्यांना अटक झाली आणि 510 दिवस म्हणजे जवळजवळ 2 वर्षाचा कालखंड ते जेलमध्ये होते. के. कविता ही तेलंगणाच्या टी-आर-एस या पार्टीच्या सुप्रीमोची मुलगी, खासदार होती. तिला अरेस्ट केलं. ती जवळ-जवळ 150 दिवस 15 मार्च 2024 पासून जेलमध्ये होती. सगळ्यांना जमानती मिळाल्या आणि आज राऊज एव्हेन्यू कोर्टने त्यांना हे केलं म्हणजे सोडलं, निर्दोष सोडलं. त्यात काय म्हणालं कोर्ट? ते म्हणाले, की हे जे सीबीआयनी जी केस बनवली ती एक शुद्ध लोणकडी थाप होती. ती एक स्टोरी होती, कहाणी होती. ती एक गोष्ट होती, काल्पनिक गोष्ट. कुठेही ठोस साक्ष कुठल्याही सीबीआयच्या आरोपांवर ते दाखवू शकले नाही. केजरीवालचं नाव नाही घेतलं, पण म्हणाले, की संवैधानिक पदावर बसलेल्या एका मोठ्या व्यक्तीला बिना साक्ष कसं तुम्ही त्याला अरेस्ट करून जेलमध्ये टाकलं? हे मुख्य म्हणजे कायद्याच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. मुख्य आरोपी कुलदीप सिंग त्याला मुख्य आरोपी बनवलं. तो मुख्य आरोपी कसा या केसमध्ये तो कुठे आहे? हे कोर्ट सीबीआयला विचारत होतं. मनीष सिसोदिया त्यांनी सांगितलं, की हो मनीष सिसोदियाचं मंत्रालय होतं. त्यांच्याच मंत्रालयाने ही नीती लागू केली. पण त्यात मनीष सिसोदिया कुठल्या घोटाळाच कुठे होता ज्याच्यासोबत हे अटकले होते. आणि पहिल्यांदा या केसमध्ये न्यायमूर्तींनी सीबीआयच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध सुद्धा कार्यवाही करायचे आदेश दिले, की ज्या माणसाने ही केस बनवली त्याच्यावर कार्यवाही करा. कारण तुम्ही कुठल्याही सरकारला असं डिस्टेबल करू शकत नाही आरोप लावून. केजरीवाल बाहेर आले. जेव्हा केजरीवालला निर्णय कळला तेव्हा ते मीडियासमोर आले आणि अक्षरशः ओक्साबोक्शी रडले. त्यांचं रडणं स्वतःसाठी नव्हतं. त्यांचं रडणं होतं, की मागचे 3 वर्ष जवळ 2-3 वर्ष सगळे पामेरियन चॅनल आणि अँकरनी आमच्या भो-भो करत त्याच्यावर रोज सकाळ संध्याकाळ भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचारचे जसं उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध वसुली सरकार, वसुली सरकार. मग का नाही 100 कोटीची चार्जशीट फाईल केली? हे वसुली सरकार बोलणारे लोकं माफी मागतील का चॅनल्स? तसेच त्या केजरीवालच्या विरुद्ध. आणि ते एवढं रान उठवलं, की सामान्य माणसाला वाटलं, की काय कुठेतरी गडबड तर नाही ना? आणि ईडीने पण केस टाकली त्याच्यावर. कारण सीबीआयने केस टाकल्यावर लगेच ईडी ॲक्टिव्ह झाली. ईडीने पण त्याला मनी लॉन्ड्रिंगची केस टाकली. आता ते सीबीआयची केसच खाली कोर्टाने रिजेक्ट केली आणि ते जे जज साहेब आहेत, ते फार मानलेले जज आहेत. प्रामाणिकपणाच्या त्यांच्या शपथा घेतल्या जातात त्याच्या नावाने. या अगोदर राहुल गांधींनी फक्त ते मोदी या आडनावाच्या वरनं त्यांना 2 वर्षाची सजा झाली. सर्वात जास्त सजा त्या सेक्शनमध्ये आहे आणि त्यांना ती झाली. पुढे सुप्रीम कोर्टाने रद्द केली. अशा कितीतरी केसेस आहेत. कारण भारतीय जनता पार्टी संघ असो या जनसंघ यांचं एक सर्वात मोठं शस्त्र आहे, की विरोधकांना आपण समोरासमोर निपटवू शकत नाही. तर त्यांच्या विश्वसनीयतेला प्रश्नचिन्ह उभं करायचं. क्वेश्चन दी क्रेडिबिलिटी. अरविंद केजरीवालला समोरासमोर लढू शकत नाही. त्याच्यासमोर आपण निवडणुकीत जिंकू शकत नाही. मग त्याच्या विश्वसनीयतेवरच लोकांना त्याच्यावर विश्वास आहे ना, त्याच्यावरच तडा घालायचा. आणि मग काही रान उठवायचं. काहीही मूर्खासारखं बोलायचं. आणि सोबत ते बोलतात आणि मग सगळे चॅनल हो, 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 हो. अगदी सबसेल एआय इम्पॅक्ट समिट भारतात सर्वात
वाह्यात समिट म्हणून घोषित झाली. जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याची निर्भसना केली. आलेल्या लोकांनी कॉमेंट्स दिल्या. इतकी अव्यवस्था आम्ही कधी पाहिली नाही. तरी जगात आमचं नाव झालं, जगात आमचं म्हणून ही रान उठवणारी मंडळी आणि खोटं सुद्धा सारखं सांगून खऱ्याचा आभास करण्याचा प्रयत्न करतात. अरविंद केजरीवालच्या या निर्णयाने आता सीबीआय म्हणाली, मी हायकोर्ट जातो. आता कोर्ट कसे आहेत सगळ्यांना माहित आहे. आणि कोर्टात आता न्यायाधीशांकडनं किती अपेक्षा करायची? लोअर कोर्टमध्ये तरी कमीत कमी काहीतरी झालं इथे. राहुल गांधीच्या वेळेला सुद्धा पूर्ण केस चालली आणि त्याला माहीतच नव्हतं की एफ-आय-आरच नाही या केसमध्ये. वारे न्यायपालिका आणि वारे ते सगळे जजेस आणि ते एजन्सीज चार्जशीट फाईल करणारे एफ-आय-आरची. अशा मोठमोठ्या गमती आता पुरेच समोर येतील तुम्हाला. आणि सर्वोच्च न्यायालयात काय होईल काही सांगता येत नाही. भूषण गवई सारखे वकील म्हणजे न्यायाधीश होते तिथे. की जे आपल्या भाच्यालाच हायकोर्टात आणतात जज म्हणून. आणि सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला पण हायकोर्टात जज म्हणून अपॉइंट करतात. आता अशा न्यायाधीशांकडनं आपण अपेक्षा काय करायची? तरी पण कुठेतरी एक आशेचा किरण मधात दिसतो न्यायपालिकामध्ये. पण केजरीवालच्या विरुद्ध केस पडली. अनिल देशमुखच्या विरुद्ध स्ट्रिक्चर दिले सरकारनी. त्यामध्ये सरकारच्या विरुद्ध, एजन्सीच्या विरुद्ध, हेमंत सोरेनच्या बद्दल कितीतरी, कितीतरी वेळा कोर्टाने सांगितलं, की "अरे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेट करा." कोणीही एक अफिडेव्हिट देतं, कोणी एक पत्र लिहितं आणि त्या पत्रावर तुम्ही त्यांना अरेस्ट करता. हे ठीक आहे का? अशा बऱ्याचदा कोर्टाने कॉमेंट पास केल्या. परंतु हा निर्लज्जतेचा अमृतकाळ चालू आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सुटले हे कोणीही आता कुठल्याही चॅनलवर डिस्कशन होणार नाही. त्यामुळे म्हटलं, की हे काला कमीत कमी सगळ्या श्रोत्यांना कळलं पाहिजे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.